नर्मदे हर. आज सानप महाराज ग्रुप या असणाऱ्या स्वामीनारायण मंदिर या ठिकाणावरून माईच्या परिक्रमेमध्ये पुढील प्रवासाला सुरुवात झालेला आहे. आता ठीक 6:45 वाजलेले आहेत आणि या असणाऱ्या प्रवासाची आजची सुरुवात आजचा प्रवासातला 19वा दिवस आणि खूप सुंदर अशा प्रकारचं हे वातावरण अगदी मनमोहून जात असतं. आणि सकाळीच योग आलेत इथून प्रस्थान करण्याचे. रात्रीही आम्ही हे अति सुंदर दृश्य पाहिलेलं आहे. सुप्रभात सर्वांना. अशा प्रकारचं हा आनंद देणारा नजारा. नर्मदे हर. सुप्रभात. नर्मदे हर सर्वांना. आणि सानप महाराज ग्रुप अतिशय सुंदर माईच्या कृपेखाली ही परिक्रमा करत आहे. जय ओम जय ओम जय ओम. अशा प्रकारचे आत्ताच बालभोग, पैकेज, चाय, पोहे सब कुछ यहाँ पाई परिक्रमावासियों के लिए फ्री मिलता है जिंदगी भर. जय ओम जय ओम जय ओम. आजचा 19वा दिवस 21/11/2025 रोजी या नर्मदा जिल्हा या ठिकाणून आम्ही पुढे प्रस्थान करत आहे. पोईचा हे गाव आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आता या असणाऱ्या स्वामीनारायण मंदिरमधून आम्ही बाहेर चाललेलो आहोत. अशा प्रकारचं सुंदर या ठिकाणी गोमाता मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. नुसतं मंदिर नाही तर त्यामध्ये प्रत्येक मोहिनी नावाची ह्या गायी आहेत. गोमाता. अशा प्रकारचे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गोमाता दिसेल. मूर्तीच्या ऐवजी डायरेक्ट गोमाता दर्शन. नर्मदे हा. अशा प्रकारचा हा गोमाता गोशाळा प्रकल्प गोधाम या स्वामीनारायण मंदिरमध्ये आपणास पाहावयास मिळेल. कमीत कमी आज 80 ते 90 एकरामध्ये हे मंदिराचं पूर्ण काम आहे. प्रत्येक नावाची जी गोमाता आहे तिथं ती गोमाता. हे बघा, ही सावित्री आहे. बघा, ही सावित्री. जय ओम जय ओम जय ओम. सावित्री माता. ही भवानी माता. जय ओम. सुशीला. मयुरी. बघा, ही मयुरी माता. नर्मदे हर. जिंदगी भर. जय ओम जय ओम जय ओम. जय ओम जय ओम जय ओम. जय ओम जय ओम जय ओम. नर्मदे हर. नर्मदे. चला, हा सानप महाराज ग्रुप आजचा दिवस अतिशय सुंदर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा पूर्ण गोशाळा. अशा प्रकारचं छान. नर्मदे हर. धन्यवाद. सर्व माता आहेत. चलो, नर्मदे हर. पुन्हा पधारिए, अपनी यात्रा सुखकारक हो जाए. नर्मदे हर.
नर्मदे हर, नर्मदे हर. श्री नीलकंठधाम पोईचा स्वामीनारायण मंदिर आणि आता सानप महाराज ग्रुप या ठिकाणाहून पुढे परिक्रमेत निघालेला आहे. रात्री या ठिकाणी मुक्कामी होतो आम्ही. अतिशय सुंदर या ठिकाणचं चित्रीकरण आपण व्हिडिओमध्ये ओढा मुक्तीचा या चॅनलवरती पाहू शकताय. कालच्या व्हिडिओमध्ये नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आणि हा आता पुढील प्रवास चालू. नर्मदे हर. तर अशा प्रकारे हा ग्रुप आणि माईचे भक्त सर्व या ठिकाणी हा परिक्रमेतला आनंद घेत आहेत. नर्मदे हर. अशा प्रकारे कधी 4 व्हीलर रस्ता, कधी डांबरी, तर कधी जंगल झाडी, तर कधी माईचा किनारा. अशा प्रकारचा हा सर्व मार्ग या परिक्रमेमध्ये भेटत असतो. नर्मदे हर, जिंदगी भर. जय ओम, जय ओम. नर्मदे हर. हे पुढे जे चाललेले आहेत हे शिहोर जिल्ह्यामधील महात्मा आहेत आणि यांनी आपल्याबरोबर एक मोटरसायकलवाला आणला आहे चालवणार. त्याच्यावरती सर्व सामान ठेवतात आणि फक्त माईची पिशवी घेऊन ते परिक्रमेमध्ये पायी चालत असतात. आता या ठिकाणी नीलकंठेश्वर महादेवावरून निघाल्यानंतर स्वामीनारायण मंदिर, तर नंतर एक 3 किलोमीटरवरती नील सुग्रीव जे काही रामायणातील पात्र होती, प्रत्येक रामायणातल्या पात्राने या असणाऱ्या नर्मदा माईच्या किनारी तपसाधना केलेली आहे. त्यातीलच हा आता जो समोर पॉइंट येत आहे तो आहे नील सुग्रीव. त्याच्यातील हा नील महाराजांनी जी काही तपसाधना केली, पॉइंट, ती ठिकाण, ती जागा, या ठिकाणी आता आपणास दर्शन होईल, पाहावयास मिळेल. नर्मदे हर, जिंदगी भर. नर्मदे हर. हे नलेश्वर महादेव. आता या ठिकाणी छानसं बांधकाम झालेलं आहे. पहिलं पूर्वीच्याला बांधकाम नव्हतं. आता बघा, सर्व परिक्रमा अशी येतात, सरळ निघून जातात. कोणी दर्शनाच्या भानगडीत पडत नाही. मग काय परिक्रमा नुसते किलोमीटर मोजायला करायची का आपल्याला? का हो महाराज, बरोबर आहे की नाही? देवदर्शन तर झालं पाहिजे, तिथला महिमा आपण जाणला पाहिजे ना. नर्मदे हर, नर्मदे हर. नलेश्वर महादेव या तपोभूमीमध्ये सानप महाराज आता आलेले आहेत. दर्शन घेणार आणि पुढील परिक्रमेमध्ये नर्मदे.
पूजाघर आहे स्वतःच. हा सुंदर परिसर अतिशय. आणि पूर्वी 1-2 वर्षापूर्वी आलतो, 2-3 वर्षापूर्वी, त्यावेळेस फार काही या ठिकाणी नव्हतं. हा वटवृक्ष हे पूर्वीचे सर्व या ठिकाणी. नर्मदे जिंदगी भर अशा प्रकारचा हा सुंदर या ठिकाणचा परिसर. आणि माईचा किनारा म्हटल्यानंतर काय, नलेश्वर भगवंताला हे किती आनंद वाटत असेल. इथे नल, नील, जांबुवंत जेवढे काही रामायणातील पात्र असतील सर्वांनी अतिशय सुंदर या ठिकाणी तपसाधना केलेली आहे. नर्मदे हर. कारण प्रत्येकाकडून जीवनामध्ये कळत न कळत सर्व काही घडत असतं. नर्मदे हर, नर्मदे हर. सर्व असणारे आमचे माईचे भक्त सर्वांनी अतिशय पुण्यप्रदान करण्यावाली माई, या माईचं नेत्रसुख घ्या आणि पुण्यवान व्हा. अशा प्रकारचा छानसा माईचा स्वरूपाचा या ठिकाणी देखावा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. चलो प्रभु नर्मदे हर. चलो वाह, बहुत आनंद आ रहा है. आप सरी के महात्मे सब मिल जाते हैं तो परिक्रमा का आनंद दुगुनित हो जाता है. नर्मदे हर. वाह वाह प्रभु, इतना जोश होना चाहिए परिक्रमा में. और यही जोश वाली परिक्रमा बहुत अच्छी लगती है हमें. नर्मदे हर, नर्मदे हर, जिंदगी भर नर्मदे हर. जय ओम, जय ओम, जय ओम. किती आनंद वाटत असेल. एक मनामध्ये प्रत्येकाने कल्पना करा, सुंदर समोर माईचं स्वरूप, अमृता समान तिचं जल, आणि चालताना हा तिचा सुंदर किनारा. जय ओम, जय नर्मदे हर. देखो इतनी कठिनाई है कभी कभी परिक्रमा में आती है. माई के किनारे से जब हमको क्रॉस हो जाओ, चलो चलो बाबू जी आप आगे चलो. नर्मदे हर. कोई दिक्कत का कारण नहीं है. चढ़ने में थोड़ी दिक्कत आती है लेकिन माई तो पार करवा देती है. चलो नर्मदे हर. चलो 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 नर्मदे. जय ओम, जय ओम, जय ओम. रोड से परिक्रमा करने में कोई आनंद नहीं. ऐसी चढ़ाई में जो आनंद है वो रोड से थोड़ी है. नर्मदे हर, जिंदगी भर नर्मदे हर. जय ओम, जय ओम, जय ओम, जय ओम. नर्मदे हर, जिंदगी भर. नर्मदे हर, नर्मदे. आता बघा, अगदी अक्षरशः एक 4 बोटाचा हा रस्ता आहे आणि इथून चालायचं. नर्मदे हर, जिंदगी भर नर्मदे. थोडं दमनी आहे. नर्मदे हर, नर्मदे हर.
बघा आमची डिंपल सुद्धा या ठिकाणाहून निघालेली आहे. नर्मदे हर. अशा प्रकारचा काही अवघड किनाराही पार करावा लागतो, लेकिन माई सगळ्यांना साथ देत असते. नर्मदे हर. आणि तीच हा सर्व पार करणार आहे. नर्मदे हर. चल खालून पलीकडच्या साईडनी काठी लावायची. अगदी मुठीत जीव धरून या ठिकाणी हा काही ठिकाणी किनारा पार करावा लागतोय. नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे हर. आता या ठिकाणी ही करधनी नदी आणि नर्मदा नदीचा संगम आहे. तो या ठिकाणी या बोटीमध्ये बसूनच पार करावा लागतो. आणि बघा परिक्रमा अशी किती आहेत ती. हे नंबर लागले त्या बोटीमध्ये बसण्यासाठी. नर्मदे हर. सानप महाराज ग्रुप आणि माईचे सर्व भक्तगण. नर्मदे हर. नर्मदे हर जिंदगी भर. कर्जन नदी आणि समोर दिसत आहे ती माई. या ठिकाणी संगम आहे. आणि हा संगम पूर्वी पाणी कमी राहायचं, आम्ही पायी जायचो. परंतु आता संगम आणि या संगमामध्ये पाणी वाढल्या कारणानं असा छोट्याशा नावेचा या ठिकाणी उपयोग करून पलीकडल्या किनारी जावं लागतंय. 10 रुपये तास परिक्रमा अशी देत आहेत. नर्मदे हर जिंदगी भर. जय ओम जय ओम जय ओम जय ओम जय ओम जय ओम. अजूनही पाठीमागे नंबर आहेत. आता आम्हीच पहिल्या नंबरला आहोत. येणाऱ्या या नावेत आम्ही बसून पलीकडल्या या कर्जन नदीच्या पलीकडे जाणार आहोत. नर्मदे हर जिंदगी भर. हे हर. आता सानप महाराज ग्रुप हा माईच्या किनारे चालत असताना पोईचा नीलकंठ आश्रम या ठिकाणाहून आता जलाराम बाबाच्या आश्रमाच्या पुढे एक 10 किलोमीटर आलेला आहे. आणि अशा प्रकारचा हा अतिशय खडतर मार्ग. या मार्गातून मार्गक्रमण करत करत पुढे पुढे चालावं लागतंय. चढ उतार अशा प्रकारचं गवत. नर्मदे हर. नर्मदे हर. जय ओम जय ओम जय ओम. आहा गुतलं बोरीला. नर्मदे हर. नर्मदे हर जिंदगी भर. जय ओम जय ओम जय ओम. अशा प्रकारचा हा घसरताय रस्ता आहे, चाडाचा आहे. सर्व रस्त्यांचं अनुभव येत आहे. नर्मदे हर जिंदगी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सानप महाराज माका. नर्मदा परिक्रमा 5वी चालू. आणि आजचा 19वा दिवस. 21 तारीख. नर्मदे हर जिंदगी भर. जय ओम जय ओम जय ओम. हा हे बघा सिंदूर आहे. आणि याचं बी काढल्यानंतर आपण जर हातावरती चोळलं
हे जे कवच दिसत आहे याच्यामध्ये आतमध्ये बी आहे आणि या बी एकदम शेंदूर तयार होतो आणि याच झाडापासून शेंदुराची निर्मिती आहे. चला, बजरंग बलीचं या ठिकाणी मंदिर बी आहे आणि शेंदूर बी या ठिकाणी मोठं झाड आहे. नर्मदे हर जिंदगी भर. चंद्रकांतेश्वर महादेव. नर्मदे हर नर्मदे हर. बाबांना आत्ताच या ठिकाणी भोजन प्रसादीचं विचारलं. बाबांनी सांगितलं की 12:30 वाजता भोजन प्रसादीची व्यवस्था सुरुवात होते. 1 वाजेपर्यंत खिचडी तयार होईल आणि मग परिक्रमाशांना भोजन दिलं जातं. चंद्रकांतेश्वर भगवान की जय. जय ओम जय ओम जय ओम. नर्मदे हर. ओरी सिसोदरा रोड. अच्छा, वरखड आणि हरिओम सेवाश्रम आपण किती 2 वर्षापासून चालवता ना? भोजन परिक्रमा के लिए भोजन बाल भोग रात्रि निवास सब सुविधा है इधर. अभी देखो सामने बहुत परिक्रमावासी बैठे हैं. नर्मदे हर. अभी सब परिक्रमावासी यहाँ भोजन के इंतज़ाम में बैठे. नर्मदे हर. 1 बज जाएगा भोजन के लिए. नर्मदे हर. जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय. श्री राम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. ओरी या ठिकाणी हरिओम आश्रमामध्ये भोजन प्रसाद येत असताना सानप महाराज ग्रुप आणि माईचे सर्व भक्तगण. नर्मदे जिंदगी जय. नर्मदे हर. नर्मदे हर. हरिओम आश्रम ओरी या ठिकाणी भोजन प्रसादी. भोजनाचा आनंद घ्या. वा 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 वा. सकाळपासून किती चालून आले? 15 किलोमीटर आलो महाराज. अरे वा वा वा. छान, मस्त आनंद. कस काय परिक्रमा छान झाली ना? प्रवास चालू आहे. नदीच्या कडेकडे शंकराच्या मंदिराचे दर्शन घेत आणि आज इथं या आश्रमात आलेलो आहे जेवणासाठी. 20 किलोमीटरचा प्रवास सकाळपासून झालेला आहे. वा वा. इथून जेवण झाले परत चालू राहायचंय. वा छान. प्रवास चालू आहे. वा वा. नर्मदे हर बाबा. नर्मदे हर. कुठले बाबा? अहिल्यानगर. अच्छा, गाव पाथर्डी तालुका. पाथर्डी तालुका. कोणतं? दुसरे गाव. सुस्र अमरापूर जवळ. अच्छा, चला ठीक आहे. कस काय परिक्रमा? छान आहे ना? वा वा. आनंद आहे. तुम्ही जोडीने आहे काय? बहीण आहे. अच्छा. नर्मदे हर. अशा प्रकारचा आनंद परिक्रमावासी घेत आहेत. चला. हर जिलेश्वर महादेव.
ओरीच्या पुढे आल्यानंतर महादेव लागतो. कोटेश्वर महादेवच्या शेजारीच हे जलेश्वर महादेव. नर्मदे नर्मदे. आणि छानसा आश्रम इथे. नर्मदे. सर्व भोजन व्यवस्था सर्व काही नर्मदे. चला आता आराम करून इथून पुढे निघालोत आम्ही. 3 वाजलेत. नर्मदे जिंदगी. जय ओम जय ओम जय ओम जय. नर्मदे हर. आता या शिशोद्रापासून कांद्रोद 4 किलोमीटर आणि नावरा 10 किलोमीटर अशा प्रकारचा हा प्रवास. आणि आता 4:15 वाजलेत. सानप महाराज ग्रुप पुढे चाललेला आहे. नर्मदे हर. आज आम्ही कांद्रोजपर्यंतच म्हणजेच कार्तिक स्वामींच्या तपोभूमीपर्यंतच जाऊ शकणार आहोत आणि तिथेच मुक्काम करूया. नर्मदे हर. जिंदगी भर नर्मदे. जय ओम कार्तिकेश्वर भगवान की जय. सानप महाराज या कार्तिक स्वामींच्या तपोस्थली आता आज दिनांक 21/11/2025 रोजी 5:30 5:15 वाजता या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आज मुक्कामी या ठिकाणी आहोत. नर्मदे हर. सुंदर आश्रम, कार्तिक स्वामींचं मंदिर. नर्मदे हर. जिंदगी. आणि हा सर्व आश्रमामध्ये आता पूजापाठ करत आहेत. नर्मदे हर. जय ओम जय ओम जय ओम. नर्मदे हर. आमचे अतिशय प्रेमाचे सर्व परिक्रमावासी, त्यातली त्यात ताईन त्या आणि आमची खूपच अगदी प्रेम आठवण काढत असतात. तसेच हे सर्व बंधू सर्व माईचेच या ठिकाणी आहोत आम्ही. आणि आता पूजापाठ करत आहेत. आज थोडंसं लवकरच थांबून घेतलं आहे आणि आम्ही थोडंसं उशिरा आलो. चला ठीक आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. बाहेरही तेवढीच गर्दी आहे. आता चहाचा आनंद घेत आहे. नर्मदे हर. इथे पाठीमागेही लावलेले आहेत आणि या सर्व खोल्या पूर्ण फुल झालेल्या आहेत. एवढे परिक्रमावासी या आश्रमामध्ये आज आहेत. मध्ये हर. आजच्याला बघा पापड, दूध, नंतर चपाती, रोटी, खिचडी भात, सब्जी अशा प्रकारचं सुंदर पाचीपक्वान्न भोजन म्हटलं तरी काही अडचण नाही. नर्मदे हर. जिंदगी. नर्मदे हर. बघा आश्रमातली ही गर्दी.
कार्तिक स्वामी आश्रम या ठिकाणी भोजन प्रसादी संध्याकाळची. आणि ज्यांना कोणाला जेवायचं नसेल त्यांच्यासाठी दुधाची व्यवस्था आहे. बघा, दूध, भाजी, पोळी अशा प्रकारची सुंदर व्यवस्था या आश्रमामध्ये एवढ्या सर्व लोकांना 2 टाईम केल्या जाते. नरमध्ये हर जिंदगी. जय ओम